बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी. निधी मंजूर असूनही मुंडगाव लोहारी रस्त्याचं काम अतिक्रमणामुळे खोळंबले. प्रशासकीय निर्णयाकडे ग्रामस्थांचे लक्ष. तातडीने अतिक्रमण हटवण्याची मागणी. बातमीचा आढावा घेतला आहे. मुंडगाव प्रतिनिधी वर्षा फुसे यांनी. चला पाहूया उर्वरित बातमी. मुंडगाव ते लोहारी या 2 गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र रस्त्यालगत वाढलेल्या अतिक्रमणांमुळे हे महत्त्वाचे विकासकाम सध्या अडचणीत सापडले असून कामाला सुरुवात होऊनही ते पुढे सरकत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या रस्त्याची अवस्था दीर्घकाळापासून खराब असून दैनंदिन प्रवासासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांच्या मागणीनंतर प्रशासनाने या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. मात्र प्रत्यक्ष काम सुरू होण्याच्या टप्प्यावरच रस्त्याच्या कडेला झालेल्या अतिक्रमणामुळे कामात अडथळे निर्माण झाले आहेत. यापूर्वी राबवण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम अपूर्ण राहिल्याने सध्या रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे निधी मंजूर असूनही विकासकाम ठप्प राहणे ही चिंतेची बाब ठरत आहे. दरम्यान हा रस्ता गावाच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने संबंधित विभाग व महसूल प्रशासनाने समन्वय साधून तातडीने अतिक्रमण हटवावे अशी मागणी जोर धरत आहे. रस्त्याची मोजणी करून अतिक्रमणमुक्त जागा उपलब्ध करून दिल्यास डांबरीकरणाचे काम लवकर पूर्ण होऊ शकते असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. आमच्या हक्काचा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा हीच आमची अपेक्षा आहे. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने तोडगा काढावा अशी भावना मुंडगाव व लोहारी येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. आता प्रशासन या प्रकरणात कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे. रस्ता खराब आहे हा. या रस्त्यात झालं 1 वर्ष. 1 वर्ष झालं. 1 वर्षापासून रस्ता खराब असून हां हे पाना इथं गड्डे इतके पडले आहे. हां हां 3-3 फूट गाडी फुटते लोकांची. डकरं बाकरं शाळेचे विद्यार्थी पडतात तरी प्रशासन याची काहीही दखल घ्यायला तयार नाही आहे. 1 वर्षापासून पेंडिंग पडलाय का? हां कशाबद्दल? कशासाठी ते रुकले? ग्रामपंचायत आणि तहसीलची मिलीभगत. अजून अतिक्रमण वगैरे काही? अतिक्रमणबाबत हे अतिक्रमणच्या समोरचे 2-3 घरं गेला आहेत ते पाळायचे होते. ते अजून पाळणं झालं नाही. प्रशासनाने याची दखल घ्यावी. बरं बरं.